Hello everyone. So today, as I promised yesterday, we are recording our second video. तर ह्यामध्ये मी काही पॉईंट्स कव्हर जसं मी तुम्हाला काल प्रॉमिस केलं होतं, की मी एक प्लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, एक ॲप डिझाइन केला आहे आणि एक एक असा कोर्स डिझाइन केला आहे किंवा असा एक प्लॅटफॉर्मवरती मी अशा काही गोष्टी तिथे आणल्या आहेत, की ज्या माझ्या गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये मी सध्या जॉब करत आहे. तर कॉर्पोरेटची आता गरज काय असणार आहे? येत्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही आता ग्रॅज्युएशन करत असाल किंवा तुम्ही आता स्कूलला असाल, कॉलेजला असाल, कारण वी आर ऑल स्टडिंग टू गेट द जॉब or मेकिंग मनी, राइट? So for that things I kept in mind and I have designed a course in a such a way that every rural student in coming 5 years or coming years they should be a job ready. So I have included all the things which are required to get the job or to get a successful career in future. So let's deep dive into the course. नेमकं आम्ही कोर्समध्ये काय ॲड केलं आहे, काय असेल ह्या कोर्समध्ये. कोर्स म्हणण्यापेक्षा हा एक प्रवास आहे, जो की जर तुम्ही हा कोर्स सुरू केला, माझ्यासोबत एकदा तुम्ही जुडले, मला तुमचा ॲज आय टोल्ड यू लास्ट व्हिडिओ ॲज वेल, ऑल आय नीड इज युअर 30 मिनिट्स इन अ डे. त्यामध्ये मी काही टास्क देईल, काही गोष्टी तुम्हाला सांगेल, त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला त्या आणायच्या आहेत. कोणतीही लँग्वेज शिकण्यासाठी माझ्या मते यू डोंट हॅव टू स्टडी. लँग्वेज हा विषय नाही आहे, एक भाषा आहे. भाषा म्हणजे भाषा आपण कशी शिकतो, त्याचे काही आम्ही टेक्निक्स म्हणजे जे आपलं ट्रेडिशनल वे होता शिकण्याचा, तो आता नाही राहणार. त्याला आपण वेगळं वळण देणार आहोत. त्याच्यामध्ये नेमकं काय-काय करणार आपण ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर जसं की सक्सेस मास्टरी बाय स्किल्सिंग सोल्युशन मी ह्या प्रोजेक्टचं नाव दिलं आहे. सक्सेस मास्टरी कशी असणार आपल्याकडे? नेमकं काय करायचं आहे आपल्याला? तर मॉड्यूल्स मी डिझाइन केले आहेत काही. मॉड्यूल्स अशा प्रकारे डिझाइन केले की कम्युनिकेशन फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे एकदम बेसिकपासून सुरुवात करणार आहे. मी असं गृहीत धरणार आहे की माझ्याकडे जॉइन होणाऱ्या विद्यार्थ्याला मी मधून नाही तर एकदम सुरुवातीपासून त्याला फाउंडेशनपासून कॉन्फिडन्स बिल्डिंग असेल, ओव्हरकमिंग हेजिटेशन आणि डेली इंग्लिश इंग्लिश हा एक पार्ट आहे आपल्या कोर्सचा की इंग्लिश कम्युनिकेशन आलं पाहिजे. पण कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. कॉन्फिडन्स कधी येतो? व्हेन इफ यू हॅव अ नॉलेज, यू कॅन स्पीक कॉन्फिडेंटली. तर नॉलेज इन्क्रीज कसं करायचं? त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला करावं लागतील. इट्स ऑल अबाउट युअर हॅबिट्स. तर आपला हा जो प्रवास असेल, हा सवयी लावण्याचा असेल. सवयी जशा तुम्हाला लागतील, तसं तुमच्यामध्ये चेंज तुम्हाला दिसेल. मग स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिस आपण करूया. आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं ग्रूमिंग स्टँडर्ड असेल, तुमचं कलर कॉम्बिनेशन असेल, कन्व्हर्सेशन स्टाईल असेल, वर्कप्लेस एटिकेट्स असतील, बिहेवियर असेल, मॅनर्स असतील. ह्या म्हणजे कॉर्पोरेटमध्ये का गरजेच्या असतात आणि कशा प्रकारच्या आपल्याकडे असल्या पाहिजे. म्हणजे काही काही वेळेस असं होतं, की आपण गावाकडून जातो आणि कोणीतरी आपल्यावर हसतं, आपल्या कपड्यांवर किंवा आपल्या बोलण्यावर आणि तिथे आपण थोडंसं नाराज होतो. थोडंसं हताश होऊन जातो आणि मग आपल्याला वाटतं, की नो यार, आय एम नॉट धिस इज नॉट माय कप ऑफ टी. अशा प्रकारचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्याच्यामुळे आपण थोडेसे निराश होतो. तर ह्या गोष्टी होऊ नये. तुम्हाला जॉब रेडी तुम्हाला तुमच्याच भागामध्ये येऊन किंवा तुम्ही ऑनलाईन जेव्हा आमचा ह्या ॲपवर येणार, तर तुम्हाला सर्व गोष्टींचा अवेअरनेस तिथेच असेल, की नेमकं कॉर्पोरेटचे एक्स्पेक्टेशन्स काय आहेत. ठीक आहे. नंतर मग लाईफ स्किल्स. लाईफ स्किल्समध्ये आपण टाईम मॅनेजमेंटवर काम करणार आहोत. टीमवर्क, इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचा भाग आहे. नॉर्मल इंटेलिजन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स ह्याच्यावर देखील आपण काम करणार आहोत. देन वी आर वर्किंग ऑन करियर रेडीनेसमध्ये तुमचं रिझ्यूम बिल्डिंग, एटीएस फ्रेंडली रिझ्यूम कसा असतो. सध्याच्या एआयच्या जगामध्ये तुमचा रिझ्यूमे किती इम्पोर्टंट आहे आणि तुमच्या रिझ्यूमवरच तुम्हाला तुमचं फर्स्ट सिलेक्शन म्हणजे जेव्हा तुम्ही कुठे जॉबला अप्लाय करता, तुमचा रिझ्यूम अगोदर शॉर्टलिस्ट होतो. नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येतो. नंतर तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू देतात. दॅट्स व्हाय रिझ्यूमे ऑर युअर सीव्ही इज द मोस्ट इम्पोर्टंट टूल, मोस्ट इम्पोर्टंट थिंग इन युअर लाईफ इफ यू वॉन्ट टू गेट इंटू द कॉर्पोरेट. सो आमचा खूप सारा फोकस असेल तुमच्या रिझ्यूम बिल्डिंगवर, तुमच्या सीव्हीवर. त्यानंतर कॉर्पोरेट एटिकेट्सवर तर आपण काम करणारच आहोत आणि काही प्लॅटफॉर्म्स आहेत जसे की LinkedIn प्रोफाइल ऑप्टिमायझेशन आपण करणार. नोकरी.com विषयी आपण बोलणार आहोत आणि टाइम्स जॉब वगैरे जे काही जॉबचे पोर्टल असतात तिथे प्रोफाइल कसा बनवला पाहिजे. फक्त अकाउंट ओपन केल्याने जॉब कधी भेटत नसतो. प्रोफाइल बिल्डिंग कशी केली पाहिजे, त्याचं ऑप्टिमायझेशन कसं केलं पाहिजे, त्यावरती देखील आपण फोकस असणार आहे आपला बऱ्यापैकी. त्यानंतर मग
हँडलिंग अर्बन कल्चर, स्पीकिंग विथ प्रोफेशनल माइंडसेट, डेली चॅलेंजेस अँड प्रॅक्टिसेस, म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, की फक्त कम्युनिकेशन नाही, तर माझा स्वतःचा जो अनुभव आहे, जेव्हा मी गावाकडून कॉर्पोरेटमध्ये गेलो होतो. काही माझा प्रोनान्सिएशनच्या काही चुका होत्या, काही माझा कपडे घालण्यामध्ये खूप छोट्या-छोट्या मायनर गोष्टी होतात, पण जग हे ऑब्झर्व्ह करत असतं अँड दे वोंट टेक अ सिंगल मिनिट टू जस्ट लाफ ऑन यू. आणि जेव्हा चार लोक आपल्यावर हसतात, तेव्हा थोडंसं आपण निराश होतो. पण जेव्हा इफ यू आर रेडी फ्रॉम इंटरनली, देन देयर इज नो प्रॉब्लेम ॲज सच. सो दिस इज ऑल थिंग्स. हा एक कंप्लीट पॅकेज आहे. काय कंप्लीट पॅकेज आहे. नॉट जस्ट इंग्लिश कम्युनिकेशन, नॉट जस्ट मास्टर ऑफ एक्सेल ऑर एनिथिंग. इट इज कंप्लीट पॅकेज. याच्यामध्ये मग तुम्हाला ईमेल एटिकेट्स, एक्सेलचे फॉर्म्युले, तुम्हाला बेसिक जेवढ्या काही ईमेल एटिकेट्स कशा असतात, ईमेल कसा लिहिला पाहिजे, किंवा एक्सेलचे बेसिक फॉर्म्युले, व्हीलुकअप काय आहे, पिव्हट टेबल्स कसे बनवतात, चार्ट्स कसे बनवतात. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये हे सर्व बोलता, की मला हे येतं, मी चार्ट बनवू शकतो किंवा मी पिव्हट टेबल्स लावू शकतो, मला बेसिक फॉर्म्युले येतात एक्सेलचे. त्यामुळे काय होतं, इंटरव्ह्यूअर खूप जास्त इम्प्रेस होऊन जातो. आणि जेव्हा ह्या गोष्टी शिकून तुम्ही ऑलरेडी जॉबला जाता, इंटरव्ह्यूला जाता, तर इट इज ईझी फॉर देम टू सिलेक्ट यू. तर अशा ह्या पूर्ण पॅकेज, पूर्ण गोष्टी आम्ही ह्यामध्ये कव्हर केल्यात. वी मेड शुअर दॅट कोर्स इज फुल्ली इक्विप्ड, फुल्ली डेव्हलप्ड